नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या भूगोल सेशनमध्ये नॉलेज अप टू या चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा मित्रांनो, इयत्ता 10वीचा भूगोल अभ्यासत असताना आपण भारत आणि ब्राझील या देशांचा तुलनात्मक अभ्यास करत आलेलो आहे. मागील जे सेशन झालेलं होतं आपण त्यामध्ये बघितलं होतं की कोणकोणत्या प्रकारचे व्यवसाय, कसल्या प्रकारची अर्थव्यवस्था ब्राझीलमध्ये आहे, भारतामध्ये आहे, याचा तुलनात्मक अभ्यास केलेला होता. आज आपण बघणार आहोत पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. बघा, भारतातलं पर्यटन, ब्राझीलमधलं पर्यटन, वाहतूक व संदेशवहन कशा पद्धतीनं चालतं याची माहिती एक चर्चात्मक स्वरूपात आपण आजच्या या लेक्चरच्या द्वारे करून घेणार आहोत. मित्रांनो, प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुढील जे काही अपडेट्स आहेत 9वीच्या भूगोल अभ्यासासंबंधीचे वा होणाऱ्या आपल्या मार्च नाही म्हणता येणार किंवा मे मधील बोर्ड एक्झामच्या संदर्भातले ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला सोयीचे होईल. तेव्हा सर्वांनी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करायचं आहे. सुरू करूया आपलं नवीन टॉपिक, पर्यटन, वाहतूक व संदेशवहन. बघा मित्रांनो, यातला काही करून पहा वगैरे जो भाग आहे तो वगळलेला आहे, तरी सुद्धा आपण एक थोडक्यात त्याची चर्चा या ठिकाणी करून घेणार आहोत. बघा, आतापर्यंत तुम्ही ब्राझीलची बरीच माहिती जाणून घेतली आहे की नाही. कुठल्या ठिकाणी मानवी वस्ती दाट आहे, कुठल्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा व्यवसाय चालतो, कुठल्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे जंगलं आहेत, कोणत्या वनस्पती आहेत, कोणते प्राणी आहेत. मग हे सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा माहिती घेतलेली आहे, मग या मिळालेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला काय करायचं, ब्राझीलमधील काही स्थळं तुम्हाला आवडले असतील, मग ते स्थळांची यादी करा. कोणत्या स्थळांना तुम्हाला भेट द्यायला आवडेल ते त्या ठिकाणी नमूद करा. त्या पर्यटन स्थळाचं वर्गीकरण कोणत्या पर्यटन प्रकारात करता येईल, मग ती सँच्युरीज आहे का तो बीच आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी एक काही माहिती या ठिकाणी जमा करायची आहे. तुम्ही त्या ठिकाणी आकृती 9.1च्या आधारे काही प्रश्न आहे, त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा लिहायची आहे तुम्हाला. त्यामध्ये 1995 साली कोणत्या देशामध्ये अधिक पर्यटक आले, भारतात आले की ब्राझीलमध्ये आले. जो काही पिंक कलरमध्ये आहे रेषा आले काय या ठिकाणी, पिंक कलरमध्ये भारताचं पर्यटक आलेली संख्या आहे, ब्राझीलची ब्ल्यूमध्ये आहे. तर अगदी सोपे आपण या संदर्भातले अनेक प्रश्न बघितलेले आहेत. यात पूर्वीसुद्धा तुम्ही सर्वांनी या 4 प्रश्नांची उत्तरं तुमची मला कमेंट बॉक्समध्ये कमेंटच्या माध्यमातून द्यायचे. अतिशय सोपे असे प्रश्न यांनी तुम्हाला असा आलेख दिलेला असतो मित्रांनो. बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा आपल्याला असा आलेख येऊ शकतो, त्याच्यावर 2-4 प्रश्न येऊ शकतात, अर्ध्या मार्कासाठी 4 प्रश्न येऊ शकतात किंवा 1-1 मार्कासाठी 2 प्रश्न सुद्धा सोडवा असं येऊ शकतं. तेव्हा या पद्धतीचं जो काही आकृत्या असतात त्यावरून उत्तरं तुम्हाला आता निश्चितच यायलाच हवी. काही अडचण आल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. त्याला बघूया. जर त्यामध्ये बघायचं म्हटलं तर थोडक्यात तुम्हाला सांगता येईल की 1995 सालचा जर विचार केला तर भारत आणि ब्राझील या ठिकाणी तो आपल्याला 20 लाखापर्यंत, कारण जे पर्यटक संख्या आहे ती लाखामध्ये आहे, 20, 40, 60, 80, 100, 120, 140 खाली साल दिलेलं आहे. मग 1995 पासून 2000 मध्ये सुद्धा त्याच 21 लाखापर्यंत पर्यटक आलेले होते. 2005 मध्ये ते 40 पर्यंत गेले. 2010 मध्ये बघा, भारताचा विचार जर केला तर भारताच्या संदर्भात बघतो आपण, कारण ब्राझीलमध्ये 2000 मध्ये खूप जास्त बरेच पर्यटक होते, जवळपास 60 लाखापर्यंत दिसत आहेत. 2010 मध्ये परत दोघं सोबत आलेले आहेत आणि 2015 मध्ये मात्र भारतानं 2010 पासून ब्राझीलला ओव्हरटेक केलेलं आहे आणि आता जास्तीत जास्त पर्यटक 10 ते 15 या काळात भारतात येऊन गेलेले आहेत. म्हणून मग तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं आता द्यायला अजून सोपी जातील. ब्राझीलमध्ये जर विचार केला मित्रांनो तर बघा, पांढऱ्या वाळूची पुळणी आहेत, आकर्षक असे स्वच्छ सागरी किनारे, बीचेस आहेत. आपण बीचला जातोय, महाराष्ट्रात सुद्धा चांगल्या पद्धतीचे बीच आहे. आपल्या भारतात जर बीचचा विचार केला तर गोव्याला, केरला या ठिकाणी आपल्याला बीच, इकडे दीव दमनला बीच आहेत, आहे की नाही. तर अशा पद्धतीनं ब्राझीलच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आकर्षक स्वच्छ सागरी किनारे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. निसर्गरम्य बेटे, अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जे काही घनदाट असं अरण्य आहे, हे अरण्य आहे. विविध प्रकारचे प्राणी, पक्षी तसेच विविध उद्यानं आहेत.
यामुळे आंतरराष्ट्रीय जे काही पर्यटक आहे, विविध देशातून येणारे जे काही पर्यटक आहे, हे ब्राझीलकडे आकर्षित होताना दिसून येतात. ब्राझिलिया ही राजधानीचं नवीन शहर सुद्धा पर्यटकाचं एक महत्त्वाचं आकर्षण आपल्याला ठरताना आज दिसत आहे. रिओ दी जेनेरिओ आणि साओ पावलो यासारखी जी काही शहरे आहेत, मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असतात. देशातील अनेक भागात पर्यटन हा महत्त्वाचा आर्थिक व्यवसाय सुद्धा बनलेला आहे. जसं की आपलं गोव्याचा जर विचार केला भारतात, तर गोवा हे पर्यटनाच्या बाबतीत आपलं संपूर्णतः पर्यटनावरच अवलंबित असं काही आहेत. काही खनिजाच्या खाणीसुद्धा तिथे आहेत, परंतु जास्तीत जास्त जी अर्थव्यवस्था आहे गोव्याची ती पर्यटनावर चालत असते. आता या ठिकाणी बघा 9.2 आकृती दिलेली आहे. पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या दाखवलेली आहे. एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचं काय योगदान आहे. वरील आलेख जर म्हटलं तर तो स्तंभालेख आहे, जोड स्तंभालेख त्या ठिकाणी सांगता येईल आपल्याला. स्तंभालेख ब्राझीलचा आहे पहिले, नंतर भारताचं आहे. कोणत्या बाबी दाखवलेल्या आहेत, तर ब्ल्यूमध्ये पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या आहे, रेडमध्ये एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचं योगदान दिलेलं आहे. कोणत्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे. पर्यटन व्यवसाय कशाने दाखवलेला आहे योगदान, ते रेडमध्ये. कोणत्या देशाचं आहे, तर ब्राझीलचं आहे. जवळपास 9% ब्राझील अगदी 10% जवळपास आहे की नाही. 9.5-10% ते योगदान आपल्याला त्या ठिकाणी. एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या आता कोणत्या देशात गुंतलेली आहे, तर जास्त असलेला भारत देश आहे. लोकसंख्या जास्त गुंतली, योगदान कमी आहे. ब्राझीलचं उलट आहे, लोकसंख्या कमी गुंतलेली आहे आणि योगदान अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचं जास्त आहे. बघा 2015चा जर विचार केला तर 2015 साली भारतामध्ये भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या जी आहे ती ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहे. आपण बघितलं मागच्या 9.1च्या आकृतीमध्ये सुद्धा तो ग्राफ अतिशय वर गेलेला आपल्याला दिसतो आहे. तरी पर्यटन क्षेत्राचा जो काही एकूण राष्ट्रीय उत्पादनातील वाटा आहे तो मात्र ब्राझीलपेक्षा कमी आहे. हे प्रामुख्याने त्या देशाची लोकसंख्या व एकूण राष्ट्रीय उत्पन्न याच्या मूल्यावर अवलंबून आहे. त्यानुसार भारताचं राष्ट्रीय उत्पन्न व लोकसंख्या ही ब्राझीलच्या तुलनेत जर विचार केला तर खूप जास्त आहे. ब्राझीलची लोकसंख्या खूप कमी आहे. त्यामुळे भारताचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील जो काही पर्यटन क्षेत्राचा वाटा आहे तो ब्राझीलपेक्षा आपल्याला आलेखामध्ये कमी दिसतो. जर किमतीत म्हटलं तर भारताची जास्त आहे, परंतु जेव्हा आपण दरडोई उत्पन्न काढतो किंवा त्याचं एकूण उत्पन्नाच्या टक्केवारी काढतो तेव्हा तो आपल्याला कमी दिसून येतो. आता भारताचा जर विचार केला तर 9.1च्या आलेखावरून आपल्याला लक्षात येतं की भारतातील पर्यटकांची संख्या सतत दिवसेंदिवस वाढत आहे. जी 20 लाखावरून आपल्याला ती संख्या या आपल्या जवळपास 130-140 लाखापर्यंत गेलेली 2015 पर्यंत, आणि निश्चितच 2015 पासूनही तो ग्राफ चांगल्या पद्धतीचाच आहे. म्हणून भारताचा जर विचार केला तर पर्यटकांमध्ये वाढ होत चाललेली आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकाच्या संख्येतील ही वाढ सातत्यपूर्ण दिसून येते आपल्याला. परदेशी पर्यटक भारतात ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, व्यवसाय इत्यादीसाठी येत असतात. पर्यावरणपूरक पर्यटनाला भारतातही चालना दिली जात आहे. अनेक अँबॅसेडर नेमले गेलेले आहेत. अनेक जाहिरातीच्या माध्यमातून भारत हा आपल्या परदेशी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. कारण भारतामध्ये जर बघितलं तर अनेक ऐतिहासिक वारसे आहेत आणि हा ऐतिहासिक वारसा जर लक्षात घेतला मित्रांनो तर देशातील अनेक भागात पर्यटनाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. यामुळे पर्यटन स्थळे निर्माण केली जात आहेत. आता ब्राझीलचं पर्यटन आहे तर मला भारत आणि ब्राझीलमधील काही पर्यटन स्थळं दिलेली आहेत. आता भारतातलं जर म्हटलं तर बघा 9.3 मध्ये तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया दिसतं. 9.4 मध्ये ब्राझीलचं रिओ दी जेनेरो येथील पुळण म्हणजे बारीक रेतीचं जे समुद्रकिनारी तयार होत असतं ते पुळण म्हणतो आपण त्याला, आहे की नाही. त्यानंतर सागरी पर्यटन आहे. छान स्वच्छ पाण्याचे किनारे वगैरे तुम्हाला ब्राझीलमध्ये बघायला मिळतील. भारताचा विचार केला तर अजिंठा लेणी आहे, वेरूळ लेणी आहे की नाही. मॅनॉस येथील फुटबॉल जे स्टेडियम आहे हे अतिशय प्रसिद्ध आहे आणि जे परदेशी पर्यटक येतात ते नक्कीच या ठिकाणी भेट देत असतात. भारताचं गुवाहाटी आसाम हे जर बघितलं तर एक पर्यटनाला आपल्याकडे आकर्षित करणारं एक महत्त्वाचं स्थळ आपल्याला या ठिकाणी सांगता येईल.
देशातील जी काही वाहतूक आहे, बघा वाहतुकीचा जर विचार केला आपण तर वाहतुकीच्या बाबतीत वाहतूक मार्गामध्ये निम्म्यापेक्षा जास्त वाटा रस्ते मार्गाचा आपल्याकडे दिसून येतो ब्राझीलमध्ये. कारण ब्राझीलमधील जी काही वाहतूक आहे ही नकाशाचा जर विचार केला तुम्ही तर कोणत्या कोणत्या प्रकारचे रस्ते दिसून येतात आपल्याला त्या ठिकाणी. तर प्रमुख रस्ते लोहमार्ग आहे, विमान मार्ग आहे, बंदर सागरी मार्ग सुद्धा आहे की नाही. तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. सर्वसामान्यपणे रस्ते वाहतूक मात्र दिसून येते. रस्ते वाहतुकीचं जे वाटा आहे तो निम्म्यापेक्षा जास्त वाटा ब्राझीलमध्ये रस्त्याचा आहे. रस्त्याची घनता जर बघितली तर कोणत्या भागात रस्ते जास्त वाटतात तर पूर्व भागात केंद्रित झालेले आहे. पश्चिमेकडील अमेझॉन नदी खोऱ्यातील वनाच्छादित प्रदेश व दलदलयुक्त जमीन यामुळे तेथे जो मार्गांचा विकास आहे रस्ते मार्गाचा तो मर्यादित स्वरूपाचा आपल्याला दिसून येतो. अमेझॉन नदीतून व्यापारी तत्वावर जलवाहतूक सुद्धा केली जाते. या नदीच्या मुखापासून तर पेरू देशातील इक्विटॉस या ठिकाणापर्यंत ही वाहतूक होते. जगातील अंतर्गत जलवाहतुकीचा सर्वात लांब पल्ला सुमारे 3700 किलोमीटरचा या मार्गाने आपल्याला गाठता येतो. पॅराना ही जी काही दक्षिण वाहिनी नदी आहे ब्राझीलमधली ही जलवाहतुकीसाठी अत्यंत उपयुक्त मानली जाणारी पॅराना नदी आहे. ब्राझीलच्या किनारी भागातही जलवाहतूक होते. म्हणजे बघा ब्राझीलमध्ये रस्ते मार्गाचं योगदान जे आहे ते 50% जास्त आहे. त्यानंतर अमेझॉन नदी आहे, त्यानंतर पॅराना नदी आहे. या ठिकाणी तुमचे जलमार्ग तुम्हाला बघायला मिळतात. लोहमार्गाचा जास्त विकास झालेला नाही. रेल्वे वाहतूक स्वस्त असली तरी तिचा उपयोग मोजक्याच शहरापुरता आपल्याला ब्राझीलमध्ये दिसून येतो. कारण तुम्ही नकाशात सुद्धा बघू शकता त्या ठिकाणी जे काही लोहमार्ग आहे ते कमी दिसत आहेत आपल्याला. हवाई वाहतूक जी आहे ती सुद्धा मर्यादित स्वरूपाची आहे. म्हणजे ब्राझीलच्या बाबतीत वाहतुकीच्या बाबतीत सांगायचं तर रस्ते मार्गाचा जास्त आहे. आणि रस्ते बी कोणत्या भागात आहे तर पूर्व भागात आहे. इकडे काय आहे रस्ते मार्गाचं पश्चिमेकडे काय झालं अमेझॉन नदीचं खोरं आहे, त्यामुळे दलदलयुक्त जमीन आहे. रस्ते तयार करणं सोपं नाही आहे त्या ठिकाणी, त्यामुळं तो विकास आपल्याला पूर्व भागात जास्त दिसतो. म्हणून निम्म्यापेक्षा जास्त जी वाहतूक आहे ती रस्ते मार्गाने होत असते. लोहमार्गाचा विकास फारसा झालेला नाही, मर्यादित स्वरूपाचा आहे. हवाई वाहतूक सुद्धा मर्यादित स्वरूपाची. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आता भारतातील वाहतुकीचा विचार जर केला तर भारताचा नकाशा या ठिकाणी दिलेला आहे. 9.10 आकृती बघू शकता तुम्ही. आकृती तुम्हाला या ठिकाणी जर व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही पुस्तक समोर ठेवा. 64 पेजवर 9.10 ची आकृती ती बघा. आता भारताच्या बाबतीत वाहतूक सेवाचे कोणकोणते प्रकार नकाशामध्ये दिसत आहे तर आपल्याला त्या ठिकाणी सगळेच दिसतात. रस्ते मार्ग आहेत, त्यानंतर लोहमार्ग आहेत, त्यानंतर जलमार्ग सुद्धा आहेत, आणि त्यानंतर काय दिसतं सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग, पूर्व पश्चिम महामार्ग, उत्तर दक्षिण महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आहेत, हवाई मार्ग सुद्धा दिसून येतात. त्यानंतर कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे हा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला दिसून येतं भारताच्या कोणत्या भागामध्ये जे रस्ते आहेत ते तुम्हाला घनता जास्त प्रमाणात दिसून येते. तर उत्तरेकडील भागामध्ये आपल्याला रस्त्याची जी घनता आहे ती जास्त प्रमाणात दिसून येते. कोणत्या भागात लोहमार्गाचे दाट जाळे आहेत बघा. आता भारताचा तुम्ही मला कमेंट करून दाखवायचं आहे. जवळपास ते सोपा भाग येतो. ब्राझीलच्या तुलनेत लोहमार्गाने रस्ते वाहतुकीचे जाळे जर बघितलं तर भारतामध्ये खूप जास्त दिसून येतं. दरवर्षी सुमारे 85% जी काही प्रवासी वाहतूक आहे ती रस्ते मार्गाने होत असते. 70% माल वाहतूक आणि 85% प्रवासी वाहतूक. बघा प्रवासी वाहतूक 85% आणि 70% माल वाहतूक कशाने होते आपल्याकडे भारतात रस्ते मार्गाने होते. लोहमार्गाच्या विकासामुळे प्रवासी व माल वाहतूक सुलभ झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी लोहमार्गाचे योगदान महत्त्वाचे आहे. लोहमार्ग नेहमीच प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन भारतामध्ये मानलं जातं. भारताच्या मध्य भागात, ईशान्येकडील राज्यात आणि राजस्थानमध्ये लोहमार्गाचे जाळे विरळ आढळते. कारण का तो ईशान्येकडील जो भाग आहे तो डोंगराळ भाग आहे. भारतीय मैदानी प्रदेशात मात्र लोहमार्गाचे दाट जाळे आहे. ज्या देशाचा विस्तार अधिक असतो त्या देशात दूरचे अंतर पार करण्यासाठी लोहमार्ग हे महत्त्वाचे असतात. आपल्या देशाचं तसंच आहे. जलमार्ग हे वाहतुकीचे स्वस्त साधन आहे.
एकूण वाहतूक मार्गाचा अंतर्गत जलमार्गाचा वाटा मात्र 1% एवढा आहे. यामध्ये नद्या, कालवे, खाड्या, जलसाठे इत्यादीचा समावेश आपल्या भारतामध्ये जलवाहतुकीसाठी होताना दिसून येतो. आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी सुमारे 95% व्यापार सागरी मार्गाने चालतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराशिवाय देशाचा जो काही मुख्य भूभाग आहे, बेटादरम्यानचा जो काही भाग आहे, या दरम्यान आपल्याला जलमार्ग दिसून येतात. ब्राझीलच्या तुलनेत भारतातील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक ही जास्त विकसित झालेली आहे. देशातील तसेच अंतर्गत हवाई मार्गाचा वापरही बऱ्याच प्रमाणात आपल्याला होताना दिसून येतोय. आता संदेशवहनाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तुम्हाला, तर ब्राझीलमध्ये दूरसंचार सेवा अतिशय विकसित आणि कार्यक्षम आहे. दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन प्रसारण, आकाशवाणी प्रसारण, संगणक, इंटरनेट इत्यादीचा आपल्या संदेशवहनामध्ये समावेश होत असतो. ब्राझीलमधील 45% पेक्षा अधिक लोकसंख्या इंटरनेटचा वापर करताना दिसून येते. दक्षिण मध्य भागात दूरसंचार सेवेच्या पायाभूत सुविधा अतिशय आधुनिक स्वरूपाच्या आपल्याला ब्राझीलमध्ये बघायला मिळतात. आता प्रदेश कसा आहे, विस्तीर्ण आकार आहे, लोकवस्ती, विरहित प्रदेश आहे, काही घनदाट वने इत्यादी जे काही अडथळे आहेत, यावर मात करून दूरसंचार सेवेचा विस्तार करणे हे ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेला एक आव्हान होते. परंतु जर अलीकडचा काळ बघितला, आजकाल तुम्ही 2000 नंतरचा जर विचार केला, तर ब्राझीलमधील दूरध्वनी, माहिती तंत्रज्ञान, इंटरनेटचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आणि विकसित झालेला आपल्याला दिसून येतो. आता भारतातील संदेशवहनाचा जर विचार केला मित्रांनो, तर बघा या देशाच्या रेखावृत्तीय विस्तारामुळे आपल्या असं लक्षात येतं, कारण भारताचा रेखावृत्तीय विस्तार कसा आहे, जास्त आहे. भारतातील अतिपूर्व आणि अतिपश्चिम रेखा उत्तर वेळेचा फरक जरी म्हटलं तर जवळपास 120 मिनिटाचा फरक आहे, 2 तासाचा फरक आहे. परंतु भारतात एकच प्रमाण वेळ आपण मानतो, 82°30 मिनिटं पूर्व रेखावृत्तावर, म्हणजे जे अलाहाबाद उत्तर प्रदेशातील या शहरावरून जाणार जे रेखावृत्त आहे, या रेखावृत्तावरून आपली प्रमाणवेळ निश्चित झालेली आहे. भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच, जे इंग्लंडमधील लंडन शहरातून जवळून जातं, ते 5 तास 30 मिनिटे पुढे आपण या ग्रीनिच वेळेच्या. आणि भारतातील इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या प्रगतीमुळे दूरसंचार उद्योग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनलेले आहे. माहिती तंत्रज्ञान, संदेशवहनाच्या युगाचा संगणक, भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल वगैरे, इंटरनेट, डिजिटल साधनाच्या वाढत्या प्रभावामुळं आपलं संदेशवहनाचं क्षेत्रसुद्धा विकसित झालेलं आहे. सर्वाधिक स्मार्टफोन, कारण सध्या बघा आपण जे आपलं लर्निंगसुद्धा चालू आहे, ते कसं चालू आहे, स्मार्टफोन, इंटरनेटच्या माध्यमातून चाललेलं आहे की नाही. अनेक गोष्टी आहेत या ठिकाणी. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेले जे काही सॅटेलाईट्स आहे आपले, हे सॅटेलाईटच्या वापरामुळे सुद्धा भारताचा जो काही येणारा भविष्यकाळ आहे, हा संदेशवहनाच्या बाबतीत उज्ज्वल मानला जातो. तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की इस्रो जे आहे आपलं भारतीय अवकाश संशोधन संस्था, या संशोधनासंबंधीचे जे काही उपक्रम आहेत, तर या संस्थेमार्फत अनेक उपक्रम राबवले जातात. उपग्रह प्रक्षेपणाचे अनेक विक्रम त्यांनी प्रस्थापित केलेले आहेत. ब्राझीलमध्ये ब्राझिलियन अवकाश एजन्सीच्या देखरेखीखाली अवकाश संशोधनाचा कार्यक्रम चालतो. जसा आपला इस्रो, तसा त्यांचा ब्राझिलियन अवकाश एजन्सी. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण या प्रकरणाचा आज अभ्यास केलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.